उपस्थित सर्व मान्यवर, आज स्वर्गवासी भाऊसाहेब कोलते यांनी त्यांच्या सुविद्यम पत्नी यांच्या स्मृती विद्यार्थ्यांची व्याख्यानमाला सुरू केली होती. त्या व्याख्यानमालेचे 46 पुष्प गुंफण्यासाठी इथे डॉक्टर किशोर फुले सर आलेले आहेत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्याची संधी मला आयोजकांनी दिली, त्याबद्दल धन्यवाद. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जे नेहमीच आम्हाला उत्कृष्ट असे मार्गदर्शन करत असतात, त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही यशस्वीरित्या कार्यक्रम हे यशस्वी होत असतात. आमच्या महाविद्यालयामध्ये अशा प्राचार्यांची मनापासून खूप खूप आभार. आणि आजचे जे वक्ते आहेत, खरोखरच त्यांनी अभ्यासपूर्ण अशा विषयावरती आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. संस्कृती, प्रकृती आणि विकृती हा जो महत्वपूर्ण विषय आहे, तो आज त्यांनी विविध अशा उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगितलं आहे. संस्कृतीची एक नव्याने ओळख आपल्याला करून दिली आहे. असे डॉक्टर किशोर फुले सर यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानले की त्यांनी संस्कृती या विषयावर जे काही व्याख्यान दिलं आहे. तर सरांना मी अशी ग्वाही देते की सर, आज उपस्थित जे मान्यवर आहेत, ज्यांनी आपले विचार ऐकले, हे आपले हे जे आपण ज्ञानामृत आम्हाला दिलं, याचा आम्ही जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे समाजामध्ये धुतच आम्ही टाकण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच खूप खूप आभार. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे भाऊसाहेब कोल्हेंना त्यांच्या पत्नी स्वर्गवासी उषाबाई कोल्हे यांनी साथ दिली, त्याचप्रमाणे डॉक्टर किशोर फुले सर यांनाही इथे सोबत म्हणून त्यांच्या स्मित पत्नी, ज्या स्वतः प्राचार्य आहेत, तरी सुद्धा त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून इथे येऊन त्यांनी आपला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आयोजक समिती आहे, उषाबाई कोल्हे व्याख्यानमाला आयोजक समिती, यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते. तसेच इथे उपस्थित सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे मुख्य म्हणजे जे श्रोते इथे आलेले आहेत, मान्यवर श्रोते, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणे शक्य नव्हते, त्यांनी शांतपणे हा कार्यक्रम ऐकून घेतला आणि इथून काहीतरी विचारांचं बीज ठेवून ते इथून जातील. आणि त्यासाठी त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर इथे काही विद्यार्थी सुद्धा उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. आणि चुकून जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर सभागृहातील सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. तर पूर्वी आपल्या